अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील उमई जांभा रोडवर असलेल्या पुलानजीक जुन्या वादातून एका 42 वर्षीय इसमाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे उमई व जांभा गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. दीपक अवधूत वानकडे असे मृतकाचे नाव आहे, तर काही तासातच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील उमई जांभा रोडवर असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पुलाजवळ रविवार दिनांक 28च्या सकाळी 8 वाजताच्या सुमारास 42 वर्षीय दीपक अवधूत वानखडे यांची जुन्या वादामधून धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. तर या घटनेत श्रीराम वानखडे हे गंभीर जखमी झाले आहेत. तर रविवारची सकाळ ही उमई व जांभा गावकऱ्यांसाठी दहशतीची ठरली आहे. उमई गावातील गजानन विश्वास मानकर या नामक 35 वर्षीय युवकाने जुन्या वादाचा वचपा काढण्याच्या हेतूने उमई जांभा रोड दरम्यान असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पुलाजवळ दीपक अवधूत वानखडे यांच्याशी वाद घातला आणि वाद विकोपाला गेल्याने काही काळाच्या आतच गजानन मानकर याने दीपक वानखडे यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी केले. वार इतके भयंकर होते की वानखडे यांचा जागीच मृत्यू झाला. रागात असलेल्या मारेकरूने रस्त्याच्या जवळच असलेल्या शेतातील रखवालदार श्रीराम पांडुजी वानखडे या नामक 65 वर्षीय इसमावर सुद्धा धारदार शस्त्राने वार करून जखमी केले आहे. त्यानंतर बेभान झालेल्या गजानन मानकर याने उमई गावात जाऊन अनेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या भीतीने गावातील नागरिकांनी घराचे दरवाजे बंद करून स्वतःला घरात बंद केले. गावातील महिला व लहान मुलांनी आरडाओरड केली, तर काही नागरिक भीतीपोटी घराच्या छतावर जाऊन लपून बसले. घटनेची माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांनी आपल्या पथकासह अतिशय वेगाने हालचाली करून घटनास्थळ गाठले आणि पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीस जेरबंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोस्ट मूर्तिजापूर ग्रामीण हद्दीतील उमई आणि जांभा बुद्रुक या गावाच्या सीमेवर जो पूल आहे त्या पुलावर उमई गावातील आरोपी नामे गजानन विश्वास मानकर याने जुना वादचा राग मनात धरून उमई गावातीलच दीपक अवधूत वानखेडे यांना धारदार हत्याने वार करून पुलावर खून केलेला आहे आणि मैताचे जे चुलते आहेत श्रीराम वानखेडे यांना जखमी केला आहे. घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी कारवाई करून अर्ध्या तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे. गावात शांतता आहे आणि जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.